गरमागरम समोसा खायला कोणाला आवडत नाही, तर आज आपण असाच अगदी कुरकुरीत आणि थोडा वेगळ्या पद्धतीने फोल्ड केलेला समोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। मार्केटमध्ये जो मिळतो ना त्यापेक्षा अगदी कुरकुरीत आणि कमी तेलकट हा आपण समोसा बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। समोसामध्ये जे बटाट्याचं फिलिंग असतं ते बनवण्यासाठी आपण इथे 3 बटाटे 2 ते 3 शिट्ट्या करून मस्त असे उकडून घेतलेले आहेत, ते थंड करायला ठेवलेत। तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया। तर मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मैदा टाकून घेते। तर आपण इथे 1.5 वाटी मैदा टाकलेला आहे। तुम्हाला जितकं समोसे बनवायचे असतील त्यानुसार मैद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि इथे आपण ओवा टाकून घेते। तर मी साधारण 1 ते 1.5 चमचा ओवा मस्त असा हातावरती चुरगळून टाकलेला आहे, त्यामुळे खूप खमंग असा वास येतो। आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आणि त्यावरून मी इथे तेल टाकून घेते। तर इथे मी साधारण 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित हे कोरडंच पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ मळायची नाही आहे, आपण इथं मस्त अशी कणिक मळून घेतलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनिट याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत आपण बटाट्याची फिलिंग तयार करून घेऊयात। तर इथे मी धने असे अर्धाले कट केलेले आहेत, त्यानंतर अद्रकचे काप केलेले आहेत, 1 ते 1.5 चमचा जिरे घेतलेले आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्याची पेस्ट केलेली आहे, उकडलेले बटाटे बारीक करून ठेवलेले आहेत। त्यानंतर मसाल्यामध्ये आपण हळद, चाट मसाला, आमचूर पावडर, त्यानंतर इथे मी काळे मीठ, साधे मीठ, थोडेसे हिंग आणि गरम मसाला वापरणार आहे। तर याचं प्रमाण तुम्हाला जितकं बनवायचं आहे फिलिंग त्यानुसार कमी जास्त करू शकता। आता इथे कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे। आणि त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण जिरे व्यवस्थित असे टाकून घेतलेत। जिरे मस्त असे फुलले की आपण पुढचे जिन्नस टाकून घेऊयात। जिरे मस्त असे फुललेले आहेत, त्यानंतर आपण इथे जे अर्धाले धने करून ठेवलेले होते ते टाकून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर इथे मी अद्रकचे काप टाकलेले आहेत। आता ते व्यवस्थित परतले की त्यानंतर आपण हिरवी मिरचीची जी पेस्ट करून ठेवलेली होती ती टाकून घेतली, ती पण चांगली परतून घ्यायची। आणि त्यानंतर आपण जे सर्व मसाले आहेत ते परतून घेऊयात तेलामध्ये। तर सर्व मी टाकून घेतले। तर मस्त आपण साधारण 1 मिनिट याला परतून घेणार आहोत। आता इथे मसाले मस्त असे परतलेले आहेत, तर आपण जे बटाटे कुस्करून ठेवलेले होते ते सर्व टाकून घेऊयात। आता व्यवस्थित सर्व आपल्या बटाट्याला मसाला लागेल असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं बटाट्याला मसाला लागलेला आहे आणि मस्त अशी आपली फिलिंग तयार आहे। यावरून मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे। आपण फिलिंग बनवताना जे जिन्नस वापरलेले आहेत त्यामुळे खमंग असा आपल्या फिलिंगचा वास सुटलेला आहे। आता आपण हे थंड करून घेऊयात। आपण जी कणिक भिजण्यासाठी ठेवलेली होती 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपली कणिक भिजलेली आहे। आता आपण एकदा व्यवस्थित हाताने मळून घेऊयात आणि त्यानंतर आपण हे समोसे बनवायला सुरुवात करूयात। इथे मी एक गोळा घेतलेला आहे, त्याला थोडासा मैदा लावून घेते। खूप जास्त मोठा गोळा घेतलेला नाही, जसं आपण पुऱ्याला बनवतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे। आणि आपण हे व्यवस्थित असा लाटून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण हे लाटून घेतलेलं आहे। आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने फोल्डिंग करत आहोत, त्यामुळे मी चाकूच्या साहाय्याने असं व्यवस्थित कट करून घेते। यामुळे काय होतं, अगदी कुरकुरीत आपले समोसे बनतात आणि थोडे वेगळ्या पद्धतीने बनवल्यामुळे ते खायला पण खूप रुचकर असे लागतात। तर इथे मी दोन्ही साईडनी हे चाकूने कट करून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही समोशाचा आकार देऊ शकता, म्हणजे मार्केटमध्ये जसे मिळतात तसा आकार देऊ शकता किंवा या पद्धतीने पण तुम्ही समोसे बनवू शकता। याच पिठापासून तुम्ही मिनी समोसे पण बनवू शकता। तर व्यवस्थित असं मी बटाट्याचं फिलिंग ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरून दुसऱ्या साईडने हे कवर करून घेते। हे थोडंसं कवर करताना काळजीपूर्वक करायचं, नाहीतर काय होतं तेलामध्ये आपण समोसा सोडला त्यानंतर त्यातलं फिलिंग बाहेर येतं आणि आपलं तेल खराब होऊ शकतं। तर इथे मी दोन्ही साईडनी 1 बाय 1 व्यवस्थित असे हे थ्रेड ठेवून घेते आणि मस्त असं कवर करून घेते। हे फोल्डिंग करायला किंवा असा आकार द्यायला थोडासा टाईम लागू शकतो, पण ह्याचा जो शेवटचा रिझल्ट आहे तो अगदी सॅटिस्फाईंग मिळेल।
तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा। तर असेच मी सर्व व्यवस्थित असे थ्रेड ठेवून घेतलेले आहेत। तर मस्त आपला हा एक समोसा बनून तयार आहे। तरी मी ते सर्व साईडने व्यवस्थित असं कव्हर करून घेते। आता आपण हे तळून घेऊया। तर तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे समोसे टाकून घेते। खूप जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला समोसे तळायचे नाही आहेत, आपण मंद आचेवरतीच समोसे तळणार आहोत। तर अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता काही मस्त अशा आपल्या समोशाला कलर आलेला आहे, अगदी व्यवस्थित त्याचे थ्रेड दिसत आहेत आणि या पद्धतीने फोल्डिंग केल्यामुळे तर आणखीनच मस्त आपला समोसा दिसतोय। तर असाच मी दुसरा समोसा पण काढून घेते। तर या पद्धतीने जर तुम्ही समोसे बनवले तर अगदी कमी तेलकट होतात आणि मस्त असे गरमागरम समोसे आपले सर्व करण्यासाठी अगदी तयार आहेत। आता आपण समोशाची प्लेट बनवून घेऊयात। तर समोसा म्हटलं तर चटण्या आणि तळलेली हिरवी मिरची तर असायलाच हवी। तर इथे मी दोन्ही चटण्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तळलेली हिरवी मिरची ठेवलेली आहे। गरमागरम समोशाची प्लेट तयार आहे। बाहेर पाऊस पडत असेल आणि असे गरमागरम समोसे जर घरी बनवले तर त्याहून आणखी सुख काय। तर या पद्धतीने जर तुम्ही कधी फोल्डिंग बनवलेलं नसेल तर मस्त असं कुरकुरीत बनणारे हे फोल्डिंग एकदा नक्की ट्राय करून पहा। हे समोसे अगदी कुरकुरीत आणि कमी तेलकट होतात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा। धन्यवाद।